नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीकांतने सांगितलं भावनाला चक्क रवीचं सगळं काय सत्य, तर श्रीकांत घालणार भावनाला परत लग्नाची मागणी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की श्रीकांत इनामदाराची अवस्था किती वाईट झालेली असते, कारण की रवीने श्रीकांत इनामदारला आत्तापर्यंत डांबून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याची अवस्था एवढी वाईट झालेली असते. पण तरी देखील त्याला अजूनपर्यंत त्याची मुलगी आणि भावना सगळं काय आठवत असतं, त्याच्यामुळे तो सगळीकडे त्यांना शोधत असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे कमळी त्याला मदत देखील करत असते आणि म्हणत असते की तुम्ही घाबरू नका, सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. तर तिकडे आता तुम्ही पाचाल पुढे की ज्या प्रकारे पूर्णाजी ठरवते की काही जरी झालं तरी आज मला माझ्या मोठ्या नातीचा चेहरा पाहता येईल, त्याच्यामुळे पूर्णाजीने पूर्ण तयारी केलेली असते. दुसरीकडे राजन म्हणतो की या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती मला माझी मुलगी भेटलच. त्यावेळेस मात्र आता पूर्णाजी आणि सोबतच आपला राजन दोघेजण मिळून देखील मकर संक्रांतीची एवढी जब्बर आणि दोमदार अशी तयारी करतात ना, काय सांगू तुम्हाला. त्यामध्येच आता तुम्ही पाहाल की पुढे सगळ्यांनी मकर संक्रांतीसाठी सगळेजण तयार असतात आणि त्याच मकर संक्रांतीमध्ये तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे कमळीने आपल्या श्रीकांत इनामदारला थांबवून ठेवलेलं असतं. त्याला माहीत असतं की त्याला खूप मोठा धोका आहे, त्याच्या जीवाला एवढा मोठा धोका असतो की तुम्हाला माहिती आहे त्या रवीने चक्क आता गुंड पाठवलेले असतात आणि जो जिथे कुठे गेला त्याला तिथून शोधून घेऊन या असं सांगितलेलं असतं. आता कमळीकडे एकच जबाबदारी असते की श्रीकांत इनामदारला त्याच्या मुलीपर्यंत आणि बायकोपर्यंत पोहोचवणं. पण दुसरीकडे किती भयानक गोष्ट घडलेली असते. भावनाने तर सिद्धूसोबत लग्न देखील केलं आणि त्यांचा सुखाचा संसार देखील चालू आहे आणि त्याच्यामध्येच आता श्रीकांत इनामदारची परत एंट्री झालेली आहे. दुसरीकडे ह्या रवीने एवढं मोठं सत्य जगापासून लपवून ठेवलेलं असतं. याच्या पाठीमागचं मेन आणि मुख्य कारण एकच होतं की रवीला सगळी काही प्रॉपर्टी हडपायची होती आणि त्याचे जेवढे काही टेंडर होते ना, ते सगळे काय आता गाडीपाटलांकडून पास करून घ्यायचे होते. मग तुम्हाला आता पुढे समजेलच की श्रीकांत इनामदारच्या विरोधात जाऊन ह्या रवीने खूप मोठा कटकट रचलेला असतात. ते सगळं आता त्याचं सत्य बाहेर होणारच आहे. तर तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे मराठी शाळा बंद करा म्हणून जी काही घोषणा चाललेली होती, हे सगळं आता आपल्या कमळीने सोबत सिद्धूने भावनाने सगळ्यांनी मिळून त्याला लढा दिला आणि शेवटी आपल्या शाळा परत चालूच केला, कारण की आपली मराठी भाषा वाचली तरच आपल्या शाळा देखील वाचू शकतील. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की हा हरामखोर रवी आता एवढा भयंकर प्लॅनिंग बनवतो की तो चक्क त्या कामिनीच्या मदतीचा काटा काढायचा ठरवतो, कारण की त्याला वाटतं की त्या कमळीमुळेच तो गायब झाला. तर दुसरीकडे कामिनीला आता एवढा प्रचंड राग आलेला असतो की ती म्हणत असते की त्या पूर्णाजीचा तर मी काटाच काढणार, तिने माझ्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला तर तिला आता मी जिवंत सोडत नसते. त्याच्यामुळे दुसरीकडे तिने भयानक प्लॅनिंग केलेला असतो. पण त्या दोघांना देखील माहीत नसतं की त्यांच्या पापाचा घडा भरला आहे, त्याच्यामुळे आता त्यांना शिक्षा होणारच आहे. तर तुम्ही पुढे पाचाल की आता मकर संक्रांतीचा कार्यक्रम खूप मोठा आणि जोरदार असा ठेवलेला असतो. त्याच कार्यक्रमामध्ये आता आपल्या श्रीकांत इनामदारला त्याची मुलगी दिसते, म्हणजेच आपली आनंदी. आणि आता आनंदीला ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार पकडतो त्यावेळेस मात्र आनंदी घाबरून जाते, कारण की त्याचे ते वाढलेले केस, वाढलेली दाढी हे सगळं पाहून आनंदी घाबरते. आणि आनंदीला घाबरलेलं पाहून सिद्धू पाहतो, त्यावेळेस मात्र सिद्धू श्रीकांत इनामदारला मारण्यासाठी तिथे धावत पळत येतो आणि सिद्धूला त्या ठिकाणी आलेलं पाहून सगळेजण घाबरून जातात. त्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदारला सिद्धू मारणारच असतो, तेवढ्यात तिथे आपली कमळी येते आणि म्हणतात की तुमचं चुकतंय सिद्धू दादा, ते खूप चांगले आहेत, ते त्यांच्या मुलीला आणि बायकोला शोधत आहेत. तेवढ्यात मात्र आनंदी ओळखते आणि बाबा म्हणून हाक मारते आणि त्याच वेळेस मात्र घडतं सगळ्यात भयानक गोष्ट मित्रांनो, कारण की आता भावना देखील तिथेच असते. तर आता ज्यावेळेस मात्र आनंदी श्रीकांत इनामदारला बाबा म्हणते, त्याच्यामुळे सिद्धूला धक्का बसतो, कारण की सिद्धूला कळतं की आनंदी याला कसं काय ओळखते आणि त्याच वेळेस मात्र सगळा पर्दाफाश होतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही पाचाल की कामिनीने आता पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं की स्केच आर्टिस्टकडे जायचं आणि जे काही स्केच त्यांनी कमळीचं किंवा कोणाचं जरी बनवलेलं असेल ते स्केच सगळ्यात अगोदर आपल्या हातात घेतलं पाहिजे, कारण की कमळीचा अगोदरच तिला एवढा राग असतो की तिने ठरवलेलं असतं की सगळ्यात अगोदर त्या स्केच आर्टिस्टकडून ते स्केच घेते, त्याच्यानंतर ह्या राजांच्या मोठ्या मुलीला मारून टाकते आणि त्याच्यानंतर सगळा काय पर्दाफाश जागेवर मिटवून टाकते. पण आता घडतं सगळं काय उलटंच, कारण की मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामध्येच तुम्हाला माहीत नसेल पण आता हे सगळं करण्यासाठी आपला सिद्धू आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की आपले ऋषी सर देखील मदतीला असतात, कारण की त्यांना देखील माहीत असतं की पूर्णाजी आणि राजन सर दोघेजण देखील त्यांच्या मुलीला आणि नातीला शोधत आहेत आणि त्या आता ऋषी सरांच्या हातामध्ये कमळीचं स्केच लागतं. म्हणजे त्याला देखील माहीत नसतं की ते कमळीचं स्केच आहे, पण स्केच आर्टिस्ट आता त्यांच्याकडे ते स्केच देतो आणि आता सगळ्यांसमोर असा भयानक चेहरा उघडकीस येतो की त्या ठिकाणी मात्र सगळ्यांसमोर आपल्या पूर्णाजीला तिच्या मोठ्या नातीचं स्केच भेटतं आणि त्या ठिकाणी कामिनी, रागिनी सगळेजणी असतात. त्यांना वाटते की आता काही देखील बाहेर येणार नाही आणि त्याच ठिकाणी पूर्णाजीला कळते की तिची मोठी नात म्हणजेच आपली कमळी आहे. त्यावेळेस मात्र तिच्या
आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. तर दुसरीकडे तुम्ही पाहाल की आता ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदारला तर आनंदी भेटलेली असते आणि भावना देखील त्याच ठिकाणी असते. तर आता भावनाला एवढ्या दिवसांनी एवढा जबरदस्त धक्का बसतो की कारण की ज्या दिवशी त्यांचं लग्न होणार असतं त्याच दिवशी मात्र ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच अपघाताच्या खाली आपल्या सिद्धूच्या नावावरती केस देखील होती आणि सिद्धूने आत्तापर्यंत कोर्टामध्ये त्या केससाठी शिक्षा देखील भोगली होती. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर श्रीकांत इनामदार परत आलाय हे पाहून मात्र आनंदीला तर खूप आनंद होतो कारण की त्याचा बाबा परत आला. पण दुसरीकडे भावनाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की श्रीकांत इनामदार म्हणतो की भावनाला की आपण परत लग्न करू. तर आता हे सगळं कळाल्याच्या नंतर सिद्धूच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता भावनाकडे एकच पर्याय असतो की तिने नेमकं केलं काय पाहिजे कारण की आता श्रीकांत इनामदार भावनाला सगळं काही सत्य सांगून टाकतो कारण की ज्यावेळेस अपघात झाला त्याच्यानंतर काय काय झालं, ह्या रवीने कशाप्रकारे आम्हाला गायब केलं, त्याच्यानंतर आम्हाला डांबून कसं ठेवलं हे सगळं त्याला माहीत असतं. कारण की तुम्हाला माहीत असेल की ती सगळी काही प्रॉपर्टी श्रीकांत इनामदारच्या नावावरती होती आणि त्याच्यानंतर ती आनंदीच्या नावावरती होणार होती. त्याच्यामुळे आत्तापर्यंत रवीने श्रीकांत इनामदारला ह्यामुळे संपवलेलं नसतं कारण की त्याला माहीत असते की प्रॉपर्टी आपल्यावर नावावरती करून घ्यायची म्हणलं की याच्या सह्या आणि अंगठं लागणारच आहेत. त्यासाठी त्याला आत्तापर्यंत डांबून ठेवलेलं असतं. दुसरीकडे ह्या नालायक सुपर्णाला अजूनपर्यंत माहीत नसतं की तिचा स्वतःचा सक्का भाऊ जिवंत आहे म्हणून. ती ह्या माजुरड्या रवीच्या नादाला लागून ती दुसऱ्यांवरती बोट उचलण्यात तयार झालेली असते. पण तिला अजिबात देखील माहीत नसतं की तिचा स्वतःचा भाऊ जिवंत आहे आणि ते सगळं कोणी केलेलं आहे तर तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच. याबाबत तिला थोडी देखील खबर नसते. तर दुसरीकडे तुम्ही पाहाल आता की ज्या प्रकारे मात्र श्रीकांत इनामदार भावनाला सगळी काही कहाणी सांगत असतो तोपर्यंत रवी सगळीकडे श्रीकांत इनामदारला शोधत असतो. पण सिद्धूला बिचारा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण की सिद्धूला आता कळत नाही की करावं काय. श्रीकांत इनामदार परत आलाय तर श्रीकांत इनामदार भावनाला म्हणत असतो की आपली मुलगी देखील आहे, आपण आता लग्न करू. पण आता भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून श्रीकांत इनामदाराला देखील धक्का बसतो कारण की तो म्हणतो की तुम्ही माझी वाट बघणार होता, तुम्ही माझ्या मुलीची जबाबदारी घेणार होता, पण त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट लग्न केलं, हे काय तुम्ही बरोबर केलं नाही. त्यावेळेस मात्र आता भावनाकडे शब्दच उरत नाही की नेमकं काय बोलावं कारण की आता एकीकडे श्रीकांत इनामदार तर दुसरीकडे आपला सिद्धिराज. तर आता भावनाकडे एकच पर्याय असतो की दोघांपैकी ती एकालाच निवडणार आहे. आणि मित्रांनो, जर भावनाने श्रीकांत इनामदारसोबत राहण्यास तयार झाली तर बिचाऱ्या आपल्या सिद्धूचं काय होईल आणि जर भावना आता सिद्धूसोबत राहते तिथेच राहिली तर बिचाऱ्या श्रीकांत इनामदारचं काय होईल कारण की त्याला मारण्यासाठी तर रवी पूर्णपणे टपलेलाच आहे. तर आता तुम्ही पुढे पाहाल की आता आपली आनंदी देखील म्हणते की बाबा आलात तर आपण भावना आहे आपण एकत्र राहूया. पण त्यावेळेस मात्र सिद्धू बाजूला पडतो कारण की मित्रांनो आता भावनाकडे पर्यायच नसतो की ती कोणाला निवडेल. पण आता श्रीकांत इनामदार सापडल्यामुळे आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सिद्धूच्या नावावरती जी काही केस चालू असते आणि त्या केसमध्ये त्याला जी काही शिक्षा झालेली असते 14 वर्षाची आता ती पुढे माफ होताना दिसेल. पण आता जे काही आपल्या श्रीकांत इनामदारसोबत आत्तापर्यंत घडलं आणि ज्याने कोणी ते घडून आणलं आता त्याच्यावरती चांगली कडक शिक्षा होणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच असेल की ह्या माजुरड्या रवीने ज्या प्रकारे आपल्या भावनासोबत आणि सोबतच श्रीकांत इनामदारसोबत जे काही केलं आता ह्या सगळ्याचं सत्य बाहेर येणार आहे कारण की श्रीकांत इनामदार सगळं काही सत्य सांगतो. आता पुढे सिद्धूला कळत नसतं की आता करावं काय कारण की आता आनंदीला जोपर्यंत आतापर्यंत सिद्धू आपला मुलीप्रमाणे सांभाळत होता आता तिचा खरा बाप आलेला आहे. त्याच्यामुळे तिला देखील कळत नसतं की आता करावं काय. दुसरीकडे आनंदीला बाप भेटला त्याच्यामुळे ती खुश असते. तर आता भावनाला कळत नसतं की आता तिने काय केलं पाहिजे कारण की तिने शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल किंवा नसाल तोपर्यंत मी आनंदीची शेवटपर्यंत काळजी घेईल. तर आता श्रीकांत इनामदार परत आलाय तर तो त्याच्या बायकोसाठी म्हणजेच आपल्या भावनाला लग्नाची परत मागणी करणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय श्रीकांत इनामदारने भावनासोबत लग्न केलं पाहिजे परत का भावनाने आपल्या सिद्धूसोबत राहिलं पाहिजे कारण की सगळ्यात मोठी आणि महामूर्ख गोष्ट अशी घडलेली आहे की भावनाने सिद्धूसोबत लग्न करून कारण की तिने जर श्रीकांत इनामदारची वाट पाहिली असती तर कदाचित बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्याची बर्बादी झाली नसती. आणि दुसरीकडे जर मित्रांनो आतापर्यंत श्रीकांत इनामदार परत येऊन तो भावनाला भेटला नसता तर त्याच्या देखील आयुष्याची बर्बादी झाली नसती. तर आनंदी आता स्वतःच्या बापाला ओळखते त्याच्यामुळे आता तिच्याकडे देखील पर्याय उरत नाही की ती राहायचं कोणासोबत कारण की आता भावनामध्येच अडकलेली आहे. ती श्रीकांत इनामदारसोबत राहणार का इकडे सिद्धूसोबत राहणार. तुमचं याबाबत काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता ह्या हरामखोर रवीचा देखील चेहरा सगळ्यांसमोर खरा आलेला असतो कारण की आता ह्या रवीला देखील कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की ह्याचा पर्दाफाश जगासमोर होणं खूप गरजेचं होतं. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही सध्या हा व्हिडिओ आता कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.